सतीश भोसलेचा पाय आणखी खोलात जातोय। एका तरुणाला 50,000 रुपये दिले आणि त्याच्याकडून 4.5 लाख रुपयांची वसुली केली आहे। सुरेश कातखडे तरुण सतीश भोसलेच्या दहशतीला घाबरून 3 महिन्यांपासून बेपत्ता आहे। त्याच्या आईने बेपत्ता असल्याची तक्रारही दिली आहे। अद्याप या प्रकरणाचा कोणताही तपास लागलेला नसल्याचा आरोप कातखडेच्या आईने केलाय। तर सुरेशकडून सतीश भोसले दरमहा 5,000 रुपये प्रमाणे वसुली करत असल्याची माहितीही समोर येते आहे। आमचा मुलगा 3 महिने झालं गायब झालेला आहे। ते सतीश म्हणला माझे 50,000 रुपये घेतलेले आहेत। ते म्हणतो की मी नाही दिले तर मी हाणमार करीन आणि त्याच्या 5 लाख रुपये झालं त्याचं याज। 5,000 रुपये रोज म्हणतो त्याचं। तेव्हापासून 3 महिने झालं गायब झालेला आहे। आम्हाला मग आता ते मुलगा सापडायचा कसा, आम्हाला सगळं सापडायला नाही जाता आलं। आमचा मुलगा तेवढा सापडून द्यावा। तक्रार केली का तुम्ही? केली, तक्रार केली इथं। किती दिवस झाले तक्रार? 3 महिने होऊन गेले तक्रार केलेली। आम्हाला फक्त म्हणला त्याचे 5 लाख रुपये व्याज झालंय आणि ते आल्यावर मी घेईन, कसे घ्यायचे तिथे हाणून मारून आपला मी घेतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।